विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण आपल्या द्वितीय भाषा साहित्यशिल्प या पुस्तकातील पद्य विभागातील साठीचा गझल ही कविता पाहणार आहोत. साठीचा गझल ही कविता ज्येष्ठ कवी विंदा करंदीकर यांची आहे. साठीचा गझल, साठीच्या नंतर वयाची 60 झाल्यानंतरच्या एक वेगळ्या भावनांचं चित्रण किंवा त्या वयातल्या माणसांच्या स्मृतीचं चित्रण या कवितेमध्ये विंदा करंदीकर यांनी केलेलं आहे. ही कविता आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी कवीचा थोडक्यात आपण परिचय पाहूयात. विंदा करंदीकर यांचं संपूर्ण नाव गोविंद विनायक करंदीकर असं आहे, परंतु त्यांनी जे कविता लेखन केलं ते विंदा करंदीकर या नावानं, म्हणून आपण त्यांना विंदा करंदीकर असं ओळखतो. त्यांचं मूळ नाव गोविंद विनायक करंदीकर. जन्म 1918, मृत्यू 2010. मराठी साहित्यामध्ये जो सर्वोच्च पुरस्कार देऊन साहित्यिकांना सन्मानित केलं जातं तो ज्ञानपीठ पुरस्कार, आणि हा ज्ञानपीठ पुरस्कार विंदा करंदीकर यांना प्राप्त झालेला आहे. मराठीमध्ये कविता, लघुनिबंध आणि समीक्षा अशा वेगवेगळ्या साहित्य प्रकारामध्ये त्यांनी लेखन केलेलं आहे. त्यांनी जे अनेक कविता संग्रह लिहिले त्यामध्ये स्वेदगंगा, ध्रुपद, जातक, विरूपिका, अष्टदर्शने हे कविता संग्रह आहेत. याशिवाय स्पर्शाची पालवी आणि आकाशाचा अर्थ हे ललित लेखसंग्रहसुद्धा त्यांच्या नावावर आहेत. परंपरा आणि नवता हा समीक्षा ग्रंथही त्यांनी लिहिलेला आहे. भारतीय भाषेतील सर्वोच्च कवी म्हणून कबीर पुरस्कार, कालिदास पुरस्कार आणि जनस्थान पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. त्यांचे जे लेखन आहे त्यांच्या लेखनामध्ये व्यक्तिगत भावजीवनापासून सामाजिक वास्तवापर्यंतचे व्यापक अनुभव त्यांच्या लेखनातून, काव्यातून प्रकट झालेले आपल्याला पाहायला सापडतात. विंदा करंदीकरांनी ज्या कविता लिहिल्या त्याच्यामध्ये एकाच वेळी सामर्थ्य आणि सुकोमलता, विमुक्तपणा आणि संयम, अवखळपणा आणि मार्दव, गांभीर्य आणि मिश्किलपणा आणि प्रगाढ वैचारिकतेसोबतच नाजूक भावसौंदर्य यांचा प्रत्यय आपल्याला आल्याशिवाय राहत नाही. तर असे हे गोविंद विनायक करंदीकर, ज्यांना आपण कविता लेखन त्यांनी जे केलं आहे ते विंदा करंदीकर या नावानं. तर विंदा करंदीकरांचा थोडासा परिचय आहे, कारण आहेत त्यांच्या ज्या कविता आहेत त्या कवितांनी मानवी जीवनाचं एक वेगवेगळ्या अंगानं केलेलं विश्लेषण आहे, परंतु आपल्या या अभ्यासासाठी आपण त्यांचा थोडक्यात परिचय बघितला. आता आपण त्यांची प्रत्यक्ष कविता पाहूयात. तर ही जी कविता आहे साठीचा गझल, साठीमध्ये असं म्हटलं होतं की विंदा करंदीकरांनी त्यांच्या साठी उलटलेल्या मित्राला एक भेट म्हणून ही कविता लिहिलेली होती. आणि मग जीवनावर प्रगाढ प्रेम करणारा, नितांत प्रेम करणारा, अगदी रंगून जाऊन जीवनावर प्रेम करणारा त्यांचा एक मित्र, आणि मग त्यांच्या मित्रासाठी, साठीच्या मित्रासाठी लिहिलेली गझल. कवितेचं नाव आहे साठीचा गझल. साठीची म्हटलेलं नाही, साठीचा गझल असं म्हटलेलं आहे. कविता बघूयात. सारे तिचेच होते, सारे तिच्याच साठी. सारे तिचेच होते, सारे तिच्याच साठी. हे चंद्र सूर्य तारे होते तिच्याच पाठी. कुणीतरी तिची प्रेयसी होती आणि तो व्यक्ती, तो प्रियकर त्याच्या प्रेयसीवर खूप प्रेम करत होता. मग ती प्रेयसी कशी होती? त्या प्रेयसीच्या सौंदर्याचं किंवा त्या प्रेयसीच्या व्यक्तित्वाचं वर्णन करताना कवी म्हणतो की सारे तिचेच होते, सारे तिच्याचसाठी. सगळं काही तिचं होतं, सगळे तिच्यासाठीच होते. हे चंद्र सूर्य तारे सारे तिच्याच पाठी. हे चंद्र सूर्य तारेसुद्धा तिच्याच पाठीमागे असायचे. अशा प्रकारची ती सौंदर्यवती, रूपवती प्रेयसी त्या व्यक्तीची होती. आम्हीही होतो, आम्हीही त्यात होतो, खोटे कशास बोला. तो जो व्यक्ती आहे साठी उलटलेला त्यांचा मित्र, एक कवी त्याच्या माध्यमातून स्वतः कवी बोलतो आहे की आम्हीही त्यात होतो, खोटे कशास बोला, त्याचीच ही कपाळी बारीक एक आठी. हे चंद्र सूर्य तारे, बाकीची सगळी मंडळी ही सगळी त्या तरुणीच्या, त्या प्रेयसीच्या पाठीशी होते, त्याच्या पाठीमागे होते. आम्ही सुद्धा त्याच्यात एक होतो. खोटे कशास बोला, आम्ही खोटं बोलणं नाही. आम्ही सुद्धा तिच्याच पाठीमागे होतो आणि त्याचीच एक खूण म्हणून आमच्या कपाळावर ही एक बारीकशी आठी
उमटलेली तुम्हाला दिसेल. अतिशय मिश्किलपणे या ठिकाणी कवी व्यक्त होतो. पुढे कवी असं म्हणतो, उगवायची उषाती आमुची तिच्याच नेत्री. उषा म्हणजे सकाळ, की आमची जी सकाळ आहे ती तिच्याच डोळ्यामध्ये उगवायची. म्हणजे उठल्याबरोबर आमच्यासमोर कोण दिसायची? ती प्रेयसी, ती तरुणी. उगवायची उषाती आमुची तिच्याच नेत्री, अन मावळावयाची संध्या तिच्याच ओठी. आणि आमची संध्याकाळसुद्धा तिच्याच ओठामध्ये, तिच्याच बोलण्यामध्ये किंवा तिच्याच गाण्यामध्ये आमची संध्याकाळ होऊन जायची. म्हणजे सकाळी उठायचो आम्ही तो तिच्याच आठवणीनं, आणि आमची संध्याकाळ व्हायची ती तिच्याच आठवणीनं. असा दिवसभर आमचा तिच्याविषयीचा, तिचे आठवणीचा, स्मृतीचा गंध आमच्या मनामध्ये दरवळत राहायचा. आणि म्हणून उगवायची उषाती आमुची तिच्याच नेत्री, तिच्याच डोळ्यामध्ये आमची सकाळ व्हायची, आणि मावळावयाची संध्या तिच्याच ओठी. पुढे कवी असं म्हणतात, दडवीत वृद्ध होते काठी तिला बघून. ती किती सुंदर होती, किंवा तिच्या सौंदर्याचा काय महिमा होता, ती कशी होती, याबाबत सांगताना कवी मिश्किलपणे सांगतात की दडवीत वृद्ध होते काठी तिला बघून. ती जर समोर आली तर म्हातारे माणसंसुद्धा आपल्या हातातली काठी लपवायचे, आणि काठी लपवून आम्हीसुद्धा तरुण आहोत हे भासवण्याचा प्रयत्न करायचे. दडवीत वृद्ध होते काठी तिला बघून, की ती समोर दिसली तर आपण तिला म्हातारे दिसू नयेत म्हणून वृद्ध माणसंसुद्धा, काठी टेकत टेकत जाणारी माणसंसुद्धा आपली काठी लपवायची, आणि आपण तरुण आहोत असं तिला भासवायचे. म्हणून काय म्हणतो, दडवीत वृद्ध होते काठी तिला बघून, नेसायचे मुमुक्षू उस्त्री करून छाडी. वृद्ध तर आपली काठी लपवायचे, परंतु मुमुक्षू, मुमुक्षू म्हणजे कोण? मोक्षाची इच्छा व्यक्त करणारे, मोक्षप्राप्तीसाठी प्रयत्न करणारे. आता मोक्षप्राप्तीसाठी, मोक्ष ही आपल्या धार्मिक संकल्पना आहे की या जन्ममरणाच्या फेऱ्यातून पार जायचं, म्हणजे सर्वसंग परित्याग करणं किंवा ईशचिंतन करणं, भजन करणं, काहीतरी या सुखदुःखाच्या फेऱ्यातून पार जायचं आहे मोक्षप्राप्ती, भगवंताच्या चरणस्थान. आणि मग अशी मोक्षाची इच्छा व्यक्त करणारे, मग त्यांना आपण फार तर आपल्या भाषेमध्ये साधू म्हणूयात, संन्यासी म्हणूयात, किंवा असे काही विरक्त लोक म्हणूयात. तर असे जे लोक होते ते सुद्धा नेसायचे मुमुक्षू, मोक्षाची इच्छा धरणारे, मोक्ष प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करणारे असे जे मुमुक्षू होते ते सुद्धा उस्त्री करून छाटी. त्यांचे कपडे जे आहेत, त्यांची छाटी आहे त्यांच्या कपड्यासाठी आलेला शब्द किंवा वस्त्रांसाठी आलेला शब्द. तर ते नेसायचे मुमुक्षू उस्त्री करून छाटी, उस्त्री हा शब्द इस्त्रीसाठी आलेला आहे. तर ते सुद्धा इस्त्री करून, कडक अशी इस्त्री करून आपले छाटी, आपले कपडे या ठिकाणी परिधान करायचे, की आपण सुद्धा तिला वाटू नये की आपण फारच येऱ्यागवारे आहोत. म्हणजे एवढे सगळे तिच्या सौंदर्यानं मोहित होऊन गेलेले, प्रभावित होऊन गेलेले होते. आणि म्हणून कवी म्हणतो की दडवीत वृद्ध होते. तिच्या सौंदर्याचा महिमा असा आहे की म्हातारी माणसं आपली काठी लपवायचे, आणि मोक्षाची इच्छा असणारे मुमुक्षू जे आहेत ते मुमुक्षूसुद्धा इस्त्री छाटी करून या ठिकाणी वस्त्र परिधान करायचे, चांगल्या प्रकारचे वस्त्र, कपडे परिधान करायचे. इतकं तिचं सौंदर्य होतं. आणि म्हणून आम्हीसुद्धा तिच्याच पाठी होतो. प्रत्यक्ष भेटली का? ती कधी प्रत्यक्ष भेटली का? नव्हती तशी जरुरी. पुढे तर आणखीन कवीनं एक वेगळीच आपल्याला अनुभूती दिलेली आहे की ज्याच्यावर हा त्यांचा मित्र मरत होता किंवा कवी मरत होता, ती प्रत्यक्ष भेटली होती का कधी? तर नव्हती तशी जरुरी. रोज भेटावीच अशी जरुरी नव्हती. भेटली नसेल कधी कधी, कधीतरी दिसायची. प्रत्यक्ष भेटलीच नाही, लांबून लांबून ती दिसायची. परंतु पुढे म्हणतो, प्रत्यक्ष भेटली का? नव्हती तशी जरुरी, स्वप्नात होत होत्या तसल्या अनेक भेटी. स्वप्नामध्ये मात्र आमच्या रोज भेटी व्हायच्या. प्रत्यक्ष नसेल भेट झाली, प्रत्यक्ष नसेल समोरासमोर आली, परंतु स्वप्नामध्ये मात्र तिच्या आमच्या रोज अनेक भेटी व्हायच्या. असे ती प्रेयसी. आणि मग अगदी हा रंगून जीवनावर प्रगाढ प्रेम करणारा, नितांत प्रेम करणारा, रंगून जाऊन हा गृहस्थ आपली कहाणी, प्रेम कहाणी, आपल्या प्रेमाच्या स्मृती सांगतो आहे. आता हे सांगत असताना कधी कधी थोडीशी अतिशयोक्ती पण आपल्याला जाणवते, परंतु रंगून जाऊन प्रेम करणं काय असतं हे या कवितेच्या माध्यमातून आपल्या लक्षात येतं.
आणि म्हणून या ठिकाणी कवी म्हणतो की तिला पाहून वृद्ध काठी लपित होते, मुमुक्षू इस्त्री करून कपडे वापरत होते आणि प्रत्यक्ष भेटली का तर गरज नव्हती भेटण्याची. खरं प्रेम हे असं असतं की प्रेमाचा अर्थच आहे, प्रेम हे मनावर होत असतं. शरीरावर जेव्हा प्रेम होतं तेव्हा ती वासना असते. आणि म्हणून कवी म्हणतो की प्रत्यक्ष भेटली का तशी गरज नव्हती, स्वप्नात होत होत्या तसल्या अनेक भेटी. स्वप्नामध्ये आमच्या रोज अनेक भेटी व्हायच्या, म्हणून आमचं त्याच्यावर जे प्रेम होतं ते अशा प्रकारचं प्रेम होतं. आणि मग असं रंगवून रंगवून जेव्हा तो गृहस्थ आपली प्रेम कहाणी, आपल्या प्रेमाच्या स्मृती सांगतो आहे एका तरुणाला, एक तरुण व्यक्तीच्या समोर मुलगा आहे, तरुण मुलगा, आणि त्याला आपली प्रेम कहाणी हा गृहस्थ सांगतो आहे, आपल्या प्रेमाच्या स्मृती त्याच्यासमोर जागवतो आहे. आणि मग सांगितल्यानंतर त्यातली काही अतिशयोक्ती वगैरे ऐकल्यानंतर त्याची जी कहाणी, प्रेम कहाणी म्हणा किंवा त्यांच्या प्रेमाच्या स्मृती म्हणा, ऐकणारा समोरचा जो तरुण आहे तो थोडासा हसतो, गालातल्या गालात हसतो. आणि मग हसल्यानंतर कवी त्याला म्हणतो, हसतोस काय बाबा. की तो तरुण जेव्हा हसला तेव्हा तरुणाला उद्देशून हा कवी किंवा त्याचा तो वृद्ध गृहस्थ मित्र म्हणतो की हसतोस काय बाबा तू बाविशीत बुड्ढा. तू हसतोस काय बाबा तू बाविशीत बुड्ढा, त्यांना विचार ज्यांची उद्या असेल साठी. अरे तू काय हसतो त्यांच्या प्रेम कहाणीवर, तुझं वय 22 आहे पण 22शीत तू बुड्ढा दिसायला लागलास, 22शीत तू म्हातारा दिसतोयस. परंतु त्यांना विचार ज्यांची उद्या असेल साठी, त्यांना विचार ज्यांचं उद्या 60मध्ये पदार्पण होणार असतं किंवा ज्यांचं वय उद्या 60 असणार आहे, ज्या 60मध्ये आहेत, 60च्या आसपास आहेत, त्यांना विचार या प्रेमाची कहाणी, या प्रेमाची नशा. तू हसतोस काय, तुला वाटतं असेल की ही म्हातारी माणसं कधी यांनी प्रेम केलं असेल, परंतु तुझ्यापेक्षा आम्ही खूप चांगली होतो किंवा आम्ही चांगलं प्रेम केलं आहे आणि तू 22शीत बुड्ढा दिसायला लागलास, आहे की नाही. आजकालची मुलं, तरुण मुलं 20-25मध्ये म्हाताऱ्या माणसाप्रमाणे दिसायला लागलेले आहेत, परंतु पूर्वीच्या म्हाताऱ्या माणसांचं जे तेज आहे ते अजूनही कायम असले दिसतं. म्हणून या ठिकाणी कवी थोडं मिश्किलपणे वेगळ्या ह्याच्यातून म्हणतो की हसतोस काय बाबा तू 22शीत बुड्ढा, त्यांना विचार ज्यांची उद्या असेल साठी. आणि त्यांना विचार ज्यांची उद्या साठी असेल, त्यांना विचार काय प्रेम आहे. आणि मग अशा प्रकारचं त्या तरुणाला लाजवणारं, प्रेम करणारं, जीवनावर प्रेम करणारं, व्यक्तीवर प्रेम करणारं हे प्रेमाचं आगळं वेगळं रूप या कवितेमध्ये विंदा करंदीकर यांनी आपल्यासमोर मांडलेलं आहे. या ठिकाणी ही कविता संपते. साठीचा गझल, की जी माणसं 60मध्ये आलेली आहेत, असं म्हणतो आपण की म्हातारी माणसं आता वय झालेलं आहे वगैरे वगैरे, परंतु आपल्या कल्पना आहे एक हिंदीमध्ये शेर असा आहे की कौन कहते हैं बूढ़े इश्क नहीं करते, कौन कहते हैं कि बूढ़े इश्क नहीं करते, वो इश्क करते हैं लेकिन उन पे कोई शक नहीं करते. अशा आशयाची एक म्हणा, कहावत, एक शेर आहे हिंदीमध्ये. तर अशा प्रकारच्या या म्हाताऱ्या माणसांच्या सुद्धा प्रेमाच्या पालवीचा, अंकुराचा एक अंश, एक भाग, त्यावरची एक कविता या ठिकाणी विंदा करंदीकरांनी केली. आणि ही कविता आपण आज बघितली. या साठीचा गझल या कवितेमधून प्रेमाचा एक वेगळा आविष्कार, प्रेमाची एक वेगळी भावानुभूती आपल्यासमोर कवी विंदा करंदीकर यांनी ठेवलेली आहे. ही कविता आपल्याला निश्चितच आवडली असेल. या ठिकाणी कविता संपते. विंदा करंदीकर यांची समग्र कविता या कविता संग्रहातून ही कविता घेतलेली आहे. या ठिकाणी कविता संपते. पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन पुढच्या कवितेसह आपण भेटूयात. तुर्तास आपण थांबू. धन्यवाद.